Welcome back to Ingwa News. The much-awaited Championship Mahotsav 2025 brought the town alive with a spectacular display of vibrant float parades, traditional folk dances, and cultural performances. The festival, known for celebrating Goa's rich heritage, witnessed enthusiastic participation from various communities, reinforcing the spirit of unity and tradition. Spectators lined the street as intricately designed floats and lively dance troupes showcased the essence of Shikar, marking a memorable celebration of Goan culture. योगदान आमची नगराध्यक्षा नव म्हणून दुपजळीत बाम. खंयच्याही कार्यक्रमाची शिमग्याची सुरुवात चौरंगीन जाता. नमः पार्वती पते हर हर महादेव. आपण सगळेजण खरोखर खूप सौभाग्यशाली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण आपण रोज करतो. त्यांना आज आदरांजली वाहण्याचा दिवस आणि आजचा जो शिमगोत्सव इकडे होतोय तो देखील कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 स्वराज्याची स्थापना केली नसती तर कदाचित आजचा उत्सव देखील झाला नसता. आणि याचं कारण असं की आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम त्यावेळच्या मोठ्या राजाने केलं आणि त्याचप्रमाणे त्याहीपेक्षा जास्त श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते आपल्या सर्वसामान्य माणसाला दिलं पाहिजे. कारण त्यांनी ती आपली संस्कृती जिवंत ठेवली. आज आपण सगळेजण एका आदराने, प्रेमाने, अभिमानाने ज्या संस्कृतीमध्ये बोलतो ती जिवंत ठेवण्याचं काम आपल्या सर्वसामान्य माणसांनी केलं. परकीय आक्रमण असताना देखील केलं. त्यावेळेला संस्कृती टिकवणं ही कोणी कठीण गोष्ट होती. माझ्या पूर्वजांचा जन्म देखील गोव्यात झाला, परंतु त्याला इथून पलायन करावं लागलं. काही जण उत्तरेकडे गेले महाराष्ट्रात,
काही जण आणखी दक्षिणेकडे पूर्वी कर्नाटक आणि केरळापर्यंत गेले. परंतु सगळ्यांनी पहिल्यांदा जे केलं ते देखील एकाच गोष्टीसाठी की आम्ही आमची संस्कृती जिवंत ठेवली. जे लोक इथे राहिले आणि त्यांनी जी जिवंत ठेवली त्यांना जेवढे आपण धन्यवाद देऊ तेवढे कमी आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीला बरं नसेल, काही शारीरिक अडचणी जाणवत असतील तर आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर व्यक्तीच्या शरीराची तपासणी करताना त्याच्या पल्सची पाहणी करतो आणि म्हणतो हा माणूस जिवंत आहे, त्याला आपल्याला अजून औषधोपचार केले तर तो पुन्हा एकदा चालायला लागू शकेल. होलार बडी पडली काय नाही आमचे भार भरता म्हणून सगळ्यांक. आता भार भरपाचो आसा सगळ्यांक. भार भरतलो आणि संबंध केपेकार हांगा ह्याका सहभागी जावपाक ज्या हिशोबान आज समितीत जातले आणि आज हो उत्सव जो आसा म्हणजे आमच्या गोंय सरकारान शासकीय लेवलाचेर तो सुरवात केला आसा एक जमेचे बदल. म्हाका दिसता की आमी जर आमचे पारंपरीक शिगमो आणि गांवांतलो शिगमो आणि मागीर आयिल्लो आमचो शासकीय लेवलाचो शिगमो अशें जर विचार केलो आसत जर जायत म्हणजे आमचे ग्रामीण भागातले लोक भरपूर कष्ट करपी आणि ताचे कश्टाक ताका लिमीट ना अशा तरेचे कष्ट करणारे कष्टकरी समाज, कष्टकरी लोक गोंयकार आणि एकंदर म्हणजे आपल्या घरांतले सगळे कष्ट केले उपरांत पीक जे आसा आमी घरांत भरता आणि त्यानंतर आमी आमचो की शिगम्या निमित्तान होळयेन जे आसा आमी आमचे वर्सभरातले क्षीण म्हणटा तशे बरे गजालींतल्यान आमी उत्साह सादर करतात आणि ज्यो वायट गजाली घडल्योय आसा त्या वर्सभरांतल्यान त्यो होळयेंतल्यान ताजो नाश करता. आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आमचे सगळे आसा. भवनाच्या चड टायम ड्युटी आज 2 भाशणां आमची प्रमुख जातली ते तुम्ही आयकपा जायी. आमी रोमटा मेळाक सुरवात केल्या, आमची सुरवात जाल्ली आसा. आयज आमकां शिगमोत्सव केप्यांक गोंयाक शिगमो चालू जावन म्हळ्यार त्रोट चालू जावन हो आयज 3रो दीस. चालू पयर जाल्यार फोंड्या इंत्रूज म्हालाक चालू जालो, तेजे उपरांत काल मडगांव शहराक आणि आयज आमच्या केप्यां शहराक जाता. तेजे उपरांत